आज आपण बनवूया एकदम सुकी खिली व्हेज बिर्याणी। त्यासाठी एक कांदा कापून घेतलेत मी मोठे 4, ते तेलामध्ये व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आणि बलिस्ता तयार करायचा। त्यानंतर मी भाज्या चिरून घेतल्यात, त्यामध्ये सोयाबीन, फ्लावर, वाटाणा, हिरवी मिरची, टोमॅटो, शिमला मिरची हे सर्व टोमॅटो हे सर्व घेतले एका भांड्यामध्ये। त्यात थोडंसं दही टाकायचं 2 चमचे। नंतर आपण टाकूया थोडेसे मसाले, धना पावडर, हळद पावडर, लाल तिखट आणि त्यानंतर आपली सिक्रेट मसाला बिर्याणी मसाला टाकून घेऊ। ते सर्व एकत्र करून घ्यायचं मिक्स। नंतर मीठ चवीपुरतं आणि झाकून ठेवायचं मॅग्नेटसाठी 10 मिनिट। तोपर्यंत कांदाही छान ब्राऊन झाला आहे, बलिस्ता तयार झालेला आहे आपला। तो काढून घेऊ तेलामधून। नंतर एका पातेलीत पाणी ठेवायचं, त्यात आपले खडे मसाले टाकायचे। मी तांदूळ 20 मिनिट भिजायला अगोदरच ठेवला होता, तो तांदूळ पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात टाकायचा आणि तांदूळ 70% शिजवून घ्यायचा। त्यात मीठ टाकायचं चवीनुसार, म्हणजे भाताला छान टेस्ट येते। आणि तांदळाला फक्त 1 किंवा 2 वेळेस हलवून घ्यायचं, मिक्स करायचं व्यवस्थित बस। आणि त्याला कमी गॅसवर उकळी येऊन द्यायची। त्यानंतर कुकरमध्ये टाकलं तेल, तेलात थोडेसे जिरे आणि आपण मॅग्नेटसाठी ठेवलेले होते ते सर्व व्हेजिटेबल्स त्यात ॲड करायचे। त्यांना तेल सुटेपर्यंत छान व्यवस्थित परतून घ्यायचं। व्हेजिटेबल्स 50 ते 60% शिजवून घ्यायचे बस, त्यापेक्षा जास्त नाही शिजले पाहिजे, कारण आपण ज्यावेळेस बिर्याणीला दम देतो त्यावेळेस ते छान शिजतात। आपण व्हेजिटेबल्समध्ये थोडासा कांदा टाकलेला आहे फ्राय केलेला, तांदूळ शिजलेला आहे आपला आणि व्हेजिटेबल्सने तेल पण सोडलेलं आहे। आता या स्टेपला आपण करणार आहोत लेयर। त्यासाठी तांदूळ घ्यायचा पाण्यातून आणि लेयर द्यायची। एक लेयर पूर्ण द्यायची व्हेजिटेबल्सवर, ती व्यवस्थित सर्व व्हेजिटेबल्स झाकतील अशी द्यायची। आणि त्यानंतर आपण त्याच्यावर टाकणार आहोत तयार केलेला बलिस्ता। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा। बलिस्ता टाकण्याला कुठलाच कंजूसपणा करायचा नाही, भरपूर असा बलिस्ता घालायचा, ती बिर्याणीची जान असते। पुन्हा एक लेयर द्यायचा तांदळाचा आणि त्यानंतर बलिस्ता टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत केशर मी दुधामध्ये मिक्स करायला ठेवलं होतं अगोदरच। आणि त्यानंतर आपले घरचं तूप आणि झाकण लावून 15 ते 20 मिनिट बिर्याणीला दम द्यायचा। त्यानंतर तयार आहे आपली व्हेज बिर्याणी। खा आणि खुश रहा।